कधी 10,000 रुपयांचा एक आंबा खाल्लाय का? परभणीच्या मँगो किंगनं सगळ्यात महागडं फळ विकलंय. मूळ जपानी प्रजातीच्या नियाझकी या आंब्याचं हे फळ आहे. हा आंबा खाल्ल्यानंतर कॅन्सर, डायबिटीज होत नसल्याचा दावा या शेतकऱ्यानं केलाय. हा आंबा सध्या पुणे, मुंबई आणि इतर देशात विक्रीसाठी ठेवण्यात आलाय. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंबा प्रेमींसाठी ही बातमी त्यांनी बघावीच, कारण परभणीच्या मँगो किंग्सनं हा आंबा चक्क 10,000 रुपयांना विकलाय आणि असा दावा केलाय की हा आंबा खाल्ला तर कॅन्सर होत नाही. आंबा प्रेमींनी ही बातमी पाहावीच अशी बातमी आहे. 10,000 रुपयांचा हा आंबा आहे. हा आंबा खाल तर कॅन्सर होणार नाही असा दावा करण्यात आलाय. सध्या दृश्य आपण पाहतोय याच आंब्याची, जो आंबा 10,000 रुपये किमतीला विकला जातोय. पण हा आंबा इतका महाग कसा आहे? शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये बाजारात विविध प्रकारचे आंबे विविध किमतीला मिळतात. पण तुम्ही कधी एक आंबा 10,000 रुपये किमतीचा बघितला आहे का? होय, माझ्या हातात जर आपण बघितलं तर हा आंब्याचा एक प्रकार आहे ज्याचा एक फळ तब्बल 10,000 रुपये किमतीचं आहे. आपण जर या फळाचा आकार बघितला तर काहीसा मोठा आकार असलेला हा आंबा जो आहे तो दुसरी तिसरीकडे कुठे उगवला नसून आपल्या महाराष्ट्रातल्या परभणी या जिल्ह्यात आलेला आहे. स्वतः शेतकरी या ठिकाणी आहेत. सर, काय नेमकी या आंब्याचं नाव आहे, तुम्ही कुठे पिकवला होतात आणि या सगळ्याची प्रोसेस काय? एकतर माझ्याकडं विविध देशातून 55 व्हरायटी आहेत. त्यापैकी मियाझाकी हा आंबा जपानचा आहे. याला तायागो तमागो म्हणतात. याच्यामध्ये जे म्हणजे साखरेचं प्रमाण कमी असतं. TSS 15 आहे. हा अँटी कॅन्सर आहे आणि भरपूर याच्यात गुणधर्म आहेत. त्यामुळं याला खूप मागणी आहे. पण हा थोडा गोड कमी असल्यामुळं भारतीय लोकांना कमी आवडतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. याची किंमतीचं कारण काय नेमकं, की 10,000 एका फळाची किंमत? याच्यामध्ये जे आहे अँटी कॅन्सर किंवा अजून मायक्रोन्यूट्रिएंट्स असल्यामुळे खूप याला किंमत आहे. याला जास्तीत जास्त डॉक्टर लोक प्रेफरन्स करायला, आणि ज्याला डायबेटिक आहे त्याला जास्त महत्त्व आहे. बघू शकतो की फळांचा राजा आंबा का आहे याचं मूर्तिमंत उदाहरण पुण्यातील ॲग्रोवनने घेतलेल्या या शाश्वत शेती परिषदेतून समोर आलंय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.